हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या प्रचाराचं पवारांकडून कौतुक, विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। कालच्या बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य, मला वाटत नाही पवार महायुतीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा। धर्माराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं, पहिल्या रांगेमध्ये बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन आले। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलंय, सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्यात, शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। गणेश नाईक यांचं वक्तव्य। दिल्लीत घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये होऊ शकतं, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच, धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस। अंकच्या धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची देखील दहशत कमी करायला हवी आहे। मामी सारंगी महाजन यांची आक्रमक भूमिका, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या धस आणि जरांगेंच्या उपस्थितीत पैठणमध्ये मोर्चा, तर जरांगे, सुरेश धसांसह बजरंग सोनावण्यांच्या गुन्हा दाखल करण्यासाठी दादा गटाचा पाटोद्यामध्ये मोर्चा। विधान परिषदेमधील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर मुंबई हायकोर्ट आज निकाल देणार। आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटाची याचिका, तत्कालीन राज्यपाल कोश्यारी, शिंदे सरकारच्या निर्णयावर आक्षेप। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी बैठकीचं सत्र, पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात चर्चा होणार। प्रदेशाध्यक्षपदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता।